रेणुका धारवड नमसगे झोपडपट्टी भागात कॉन्क्रीट रस्ते करण्यासाठी 10 लाखांचा निधी नगरोत्थान आणि दलित वस्ती योजनेतून मंजूर करण्यासाठी रवी राजपुते यांनी विशेष प्रयत्न केला। खासदार धैर्यशील माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हळवणकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांच्याकडे रवी राजपुते यांनी पाठपुरावा केला होता। या कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे उद्घाटन रवी राजपुते यांच्या हस्ते पार पडले। राजपुते म्हणाले, सत्तेवर असताना आणि नसताना धारवड नमसगे आणि रेणुका झोपडपट्टी भागात नागरी सुविधांसाठी मी लढलो आहे। याच ठिकाणी कायमस्वरूपी स्वतःची घरे व्हावीत यासाठी माझा संघर्ष सुरू आहे। या झोपडपट्टीमधील रहिवाशांची स्वतःची घरे व्हावीत हे माझं स्वप्न आहे। त्यासाठी मी सतत संघर्ष करीत राहणार आहे, असेही राजपुते यांनी यावेळी स्पष्ट केले। यावेळी किरण पोवार, नारायण घरगुंटला, आप्पा कांबळे, श्रीनिवास फुलपाटी, आबा उबाळे, राहुल मोरे, दत्ता चातुर, अरुण मस्कर, गणेश रामदीन, रोहित राजपुते, चंद्रकांत कांबळे, शशी कांबळे, अशोक लोकरे, दादू हेगडे, सुनील शिंदे, रमेश रामदीन, विवेक गुगे, महेश लोंढे आदी भागातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी मनेनमाळ उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।